लोकांचं पाठिंबा पण हवा, कुठेतरी राजकीय कार्यकर्त्याशी निगडीत असतात. मी अवैधान करण्याचा निर्णय घेणार का? हो. तर मी त्यांना तेच बोललो की मी तिचा मालक नाही. ते जे पुजारी आहेत त्यांचा फोन सुद्धा आला की अरे दादा तुम्ही ती तक्रार केली होती ना, त्या संदर्भात कारवाई झालेली आहे आणि रस्ता मोकळा झालेला. सुका कचरा ओला कचरा वेगळं करणं हे महानगरपालिका आव्हान करते आपल्याला. होतं काय की लोक ते कुठे पाळत नाहीये, रात्री 10 वाजले की जाऊन कचरा टाकतात. ते आपल्याला चुकीचे वाटतात की नाही हे आपल्याला हा आपला हक्क आहे आणि हा आपल्याला भेटायला पाहिजे. त्याचा फोटो काढून तक्रार केली पाहिजे. हक्क आणि अधिकार आहे ते बघून निवडणुकीच्या वेळेला ते मतदान करणं असेल किंवा इतर प्रश्न सोडवणं असेल ते बघत नाही. आपण नेहमी रोज सोशल मीडिया वापरत असतो, स्मार्टफोन वापरत असतो, तर त्या स्मार्टफोनचा आपल्याला स्मार्टपणे वापर करतात. रस्त्यावरती खड्डा पडलाय तर मग त्याचा फोटो काढणं. त्याचं अनेक ॲप आहेत आपल्याकडे. आपली सरकार ॲप आहे सरकारचं, मेल ID आहेत अनेक सरकारचे, महानगरपालिकेचे आहेत, राज्य सरकारचे आहेत, केंद्र सरकारचे ॲप आहेत. त्याच्यावरती ते फोटो अपलोड करणं, आपली तक्रार 4 ओळीमध्ये मांडणं, त्याच्यामुळे काय होणार आहे आणि काय नाही तेच त्याच्यामध्ये सगळं सांगणं आणि तक्रार करून 21 दिवस आपण वाट बघायची. मानवी हक्क म्हणजे आपण ह्या जगामध्ये जगत असताना जे आपल्या प्राथमिक सुखसुविधा आहेत त्या सरकारने आपल्याला दिल्या पाहिजे. नाही, पदवी नाहीये. मुळात असं काही जागरूक नागरिक म्हणून काम करताना किंवा समाजाचे प्रश्न सोडवताना एखादी पदवीच हवी असं काही नाही किंवा राजकीय आश्रय हवं असं काही नाही. नमस्कार मंडळी. RK लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन या रेखाचित्रांमधून आपण अनेक वेळेला सामाजिक राजकीय भाष्य ऐकलेलं आहे. मात्र आपल्या आसपास सुद्धा असे अनेक कॉमन मेन असतात जे राजकीय सामाजिक स्थानिक प्रश्नांचा पाठपुरावा करतात आणि प्रशासनाला सुशासनाकडे नेण्यासाठी मदत करतात. आज आपल्या पॉडकास्ट मध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका जागरूक नागरिकाला. नमस्कार, मी सायली दरेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या मराठी पॉडकास्ट मध्ये, ज्याचं नाव आहे नावात काय. आणि आज आपण भेटणार आहोत एका जागरूक नागरिकाला, श्री दीपक परब यांना. तर नमस्कार सर. नमस्कार. नावात काय आहे या पॉडकास्ट मध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, आपण जागरूक नागरिक असं म्हटलं, हो, तर आज वयाच्या या टप्प्यामध्ये आपण स्वतःला जागरूक नागरिक वगैरे असं म्हणू शकतो. पण 18 वर्ष पूर्ण होऊन नागरिक होण्याआधी जी एक इमॅच्युअर परिस्थिती असते आपली, पौगंडावस्था असते, त्या काळामध्ये पण तुम्ही मॅच्युअर होतात की नाही याबद्दलचा एक किस्सा आहे. बरोबर. तर आपल्या त्या वयाचा जो इम्पॅक्ट असतो त्या इम्पॅक्ट मध्ये असताना 10वीला असताना एक काहीतरी किस्सा झाला होता की 10वीच्या परीक्षेला मला वाटतं त्या दरम्यान काहीतरी असा इमॅच्युअर काहीतरी प्रयत्न तुम्ही केला होता. हो, झालं असं होतं की 10वीची बोर्डाची परीक्षा होती. आपला जो किल्ले दुर्गाडी आहे त्याच्या समोरील उर्दू शाळेमध्ये सेंटर आलं होतं आणि मराठीचा पहिला पेपर होता. पेपर साधारण 1 तास झाला असेल पेपरला आणि अचानक हातपाय थरथर कापायला लागले आणि कळालंच नाही की काय होतंय नेमकं. मी तिथल्या जे शिक्षिका होते त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की थोडा त्रास होतोय, माहित नाही नेमकं काय होतंय अशा वेळेमध्ये. तर त्यांनी बाकीच्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून मला तिथून थोडं बाहेर काढलं. त्यानंतर मग पुन्हा शेवटचे 45 मिनिटं बाकी असताना पुन्हा तिथले जे काही पोलीस वगैरे होते त्यांना हे करून मग नंतर पुन्हा परीक्षेमध्ये बसायला दिलं. असे 2-3 पेपर सेम असंच व्हायचं की 1 तास वगैरे गेल्याच्या नंतर अशीच परिस्थिती यायची आणि मग ती परीक्षा पुढे देता नाही आली. माहित नाही नेमकं त्यावेळेला नेमकं काय झालं होतं, पण गेला ते पूर्ण तो वर्ष वाया गेला आणि मग पुन्हा प्रयत्न केला आणि पुन्हा चांगल्या मार्काने पास झालो. आतापर्यंत कधी मग त्यानंतर दडपण नाही घेतलं की आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी एवढंच काहीतरी केलं पाहिजे असं काही नाही. जे आहे त्यात समाधान मानता आलं पाहिजे. तो त्या वयाचा इम्पॅक्ट कदाचित असू शकेल की थोडंसं घाबरण असेल, एन्झायटी जास्त 100 पैकी चांगली 90% पडले पाहिजे, 95% पडले पाहिजे असं कदाचित त्यावेळेस असेल आणि त्यामुळे त्या प्रेशरमध्ये ती परिस्थिती घडली असेल असं त्यावेळेला. अच्छा, म्हणजे 10वीचं जे आपलं वय असतं, अगदीच 15-16 वगैरे वय असतं आणि तेव्हा त्या परीक्षेचं जे काही प्रेशर होतं ते थोडंसं हँडल करायला कठीण गेलं. पण मग असं असताना हे परिवर्तन कसं झालं की सायकलवरून KDMC पर्यंत जायचं आणि ते फ्लायर्स तिथपर्यंत पोहोचवायचे, तर तेही वय फार काही नसेल. हो, साधारण 8वी 9वी मध्ये होतो आणि
रस्त्याने जाताना पाणी वाहताना दिसतंय, रस्त्यावर हम्म. खड्डे पडलेले दिसत आहेत, नागरिकांना चालायला फुटपाथ उपलब्ध नाहीये तो दिसतोय. हम्म. त्याच्यामुळे समोरून येणारी गाडी आपल्याला ठोकू शकते असं बरोबर. सतत सतत जाणवत राहायचं या सगळ्या गोष्टी. हम्म. आणि मग त्यानंतर जेव्हा 10वीची परीक्षा वगैरे झाली त्यानंतर मग आपले जे प्रॅक्टिकलचे बुक असायचे हम्म. त्याच्यावरती मग पत्र लिहायला सुरुवात केली. अरे वा. आणि मग ती देणार कशी? त्यावेळेला माध्यम काही नव्हतं, तर सायकल होती, तर सायकलवर घेऊन जायचो. महानगरपालिका मुख्यालय असेल तर तिथे ते देणं असेल किंवा एमआयडीसी कार्यालय असेल. हम्म. पहिलं माहिती नसायचं की ती पाईपलाईन कोणाची आहे. ओके. मग तेव्हा कळालं की अरे एमआयडीसीची पाईपलाईन आहे, मग एमआयडीसीला पत्र व्यवहार करा पुन्हा. ओ. मग त्याची सीसी कॉपी पोलीस चौकीला एक द्या, जिल्हाधिकारी कार्यालयानं द्या, तहसीलदार कार्यालयानं द्या. हम्म. तिथून तो प्रवास सुरू झाला, तो आज इथपर्यंत आहे. हे खूपच ड्रास्टिक परिवर्तन म्हणायला पाहिजे. हो, म्हणजे त्या 10वीच्या परीक्षेसाठी तुम्ही इतके घाबरले होतात, हो, त्याच 10वीतले प्रॅक्टिकलची पानं वापरून तुम्ही हो, हो. फ्लायर्स हो. वाटलेली आहेत. तर तुम्ही ऍक्च्युली प्रॅक्टिकली ते सगळं वापरलं हो. म्हणायला हरकत नाही. हो. तुमच्या मते मानवी हक्क म्हणजे काय पण मग? मानवी हक्क म्हणजे आपण ह्या जगामध्ये जगत असताना ज्या आपल्या प्राथमिक सुखसुविधा आहेत ज्या सरकारने आपल्याला दिल्या पाहिजे त्या मिळवण्यासाठी आपल्याला कुठेही स्ट्रगल करायला नाही लागला पाहिजे. मी रस्त्याने चालतोय तर मला फुटपाथ उपलब्ध झाला पाहिजे, मला चांगले रस्ते भेटले पाहिजे, आपल्या जे एमएससीबीच्या डीपी आहेत त्या बंद पाहिजे जेणेकरून कोणालाही त्याचा शॉक नाही लागला पाहिजे. प्राथमिक आरोग्य व्यवस्था चांगली असली पाहिजे, आपल्याला चांगली शिक्षण व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे. बरोबर. पण हे सगळं दुर्दैवाने जसं हवं तसं तसं आपल्याला होत मिळत नाहीये. त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहे. लोक त्या गोष्टीकडे ज्या गोष्टी बघितलं पाहिजे, जे आपले मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत ते बघून निवडणुकीच्या वेळेला जे मतदान करणं असेल बरोबर. किंवा इतर प्रश्न सोडवणं असेल ते बघत नाही. लोक क्षणिक जे त्यावेळेचे मुद्दे असतात ते बघतात आणि जे आपली निवड करतात तिकडे खरं तर आपण चुकत असतो. मग आपण ह्या गोष्टी रोज बघतो. हो, नळातनं पाणी वाया जाणं हो. असू दे, रस्त्यावरचे खड्डे आपण रोज फेस करत हो. असतो. हे सगळं कोणाला तरी पडताना बघतो. हो, बरोबर. पण हे सगळं आपण बघत जरी असलो तरी पण आपण त्यावर काम करत नाही, हो. सामान्य नागरिक तरी. बरोबर, बरोबर. अशी कुठली गोष्ट असेल की सामान्य माणसाला रोखत असेल की नको, या फंदात नको पडायला? कसं असतं की आता हे जे वेगवेगळे जे प्रश्न आहेत हम्म. ते कुठेतरी राजकीय कार्यकर्त्यांशी निगडीत असतात. बरोबर. त्यांचे जे टेंडर असतात ते सर्व हम्म. ते कुठेतरी राजकीय कार्यकर्त्यांशी निगडीत असतात किंवा प्रशासकीय अधिकारी असतात. हम्म. तिकडे सुद्धा ठेकेदारांबरोबर वगैरे हे असतात. तर लोकांना काय वाटतं की तक्रार केल्याच्या नंतर कुठेतरी माझ्या अंगावर हल्ला होऊ शकतो. हम्म. तर मुळात या सगळ्या गोष्टीला घाबरायची गरज नसते. हम्म. आपण जर आपला जो प्रश्न आहे तो संविधानिक पद्धतीने जर सोडवला, हम्म. कायद्याच्या आत राहून जर सोडवला हम्म. तर आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नाही. आपली जी लढाई ही प्रशासनाशी ठेवली तर हे सगळे जे किंतु परंतु आहेत ते सर्व बाजूला राहतात. आणि हे जे मनात एक भ्रम असतो की अरे मी तक्रार केल्याच्या नंतर काय होईल, हम्म. तो जो त्रास आहे तो होणार नाही या सगळ्यामध्ये. पण तरी पण जेव्हा आपण म्हणतो की मला एखादी गोष्ट मांडायची आहे किंवा एखाद्या समस्येबद्दल आपण आवाज उठवतो, बरोबर. तर तुम्ही इतक्या आतापर्यंत केलेल्या कामांमध्ये तुम्हाला कुठेतरी तो संघर्ष जाणवला असेल. हो, संघर्ष तर करावाच लागतो. त्याचे संघर्षाशिवाय काय काय तुम्हाला अनुभव आले? एक आपलं शिरफाट्याच्या इथे एक दत्त मंदिरच्या समोर एक पिंपळाचं झाड होतं. त्या संदर्भात त्याच्या भोवती पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचं हे टाकलं होतं त्यांनी. आणि एनजीटी प्रमाणे राष्ट्रीय हरित लवादाप्रमाणे झाडाभोवती 1 मीटर मातीचं आळं असलं पाहिजे. आणि ते ती तरतूद पूर्ण करत नव्हते आणि ठेकेदारांनी ते करून ठेवलं होतं. त्या संदर्भात तक्रार केली तर अधिकारी कुठली दाद देत नव्हता. अधिकाऱ्याचं म्हणणं होतं तुम्ही तक्रार केली, मी तक्रार ऐकली, मला करायचं नाही, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. तर मग त्यानंतर आपण उपायुक्तांकडे गेलो, उपायुक्तांच्या कॅबिनमध्ये बसलो, बोललो ही जर तक्रार पूर्ण नाही झाली तर 7व्या दिवशी मी इथे येऊन आंदोलनाला बसणार. माझं आंदोलन संविधानिक पद्धतीने असणार, तुम्हाला दखल घ्यावीच लागेल या सगळ्या गोष्टीची. दुसऱ्या दिवशी तिकडचं सिमेंट कॉन्क्रीट निघालं आणि तिथे माती टाकली. तर होतो, संघर्ष होत राहतो, परंतु आपला जो संविधानिक मार्ग आहे तो आपण सोडला नाही पाहिजे. सगळं म्हणजे मुळात आपल्याला संविधान माहिती हवं, हो, आपले हक्क माहिती हो. हवेत आणि त्यानुसार प्रोसेस माहिती असायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शांतपणे आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आरोपी समोरची व्यक्ती असते, तर कुठेही याच्यामध्ये आपण आरोपी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे. अशी कुठली गोष्ट आपण केली नाही पाहिजे की आपण आरोपी होऊ या सगळ्या गोष्टी. बरोबर. ती काळजी आपण घेतली पाहिजे त्या सगळ्यांना. त्यासाठी आपल्याला मुळात आपले हक्क, कर्तव्य हे सगळं माहिती असायला पाहिजे, नाही का? म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की हक्कांसाठी आम्हाला लढायचंय, तेव्हा आपली सुद्धा काही कर्तव्य आहेत. म्हणजे नळ जेव्हा उघडा दिसतोय तेव्हा त्याच्या विरुद्ध जाऊन आवाज उठवायचा आहे, पण मुळात तो नळ उघडा ठेवला नाही पाहिजे, हे आपलं कर्तव्य झालं. तर अशी काय काय कर्तव्य तुम्ही सांगाल की तुम्ही नोटीस केलंय की सामान्य नागरिक कर्तव्यांकडे पण कुठल्या दुर्लक्ष करतो?
आता मुळात महानगरपालिका कल्याण डोंबिवली सुद्धा आपण उदाहरण घेतलं हम्म. तर सुका कचरा ओला कचरा वेगळं हा. करणं हे महानगरपालिका आव्हान करते बरोबर आपल्याला. आहे. होतं काय की लोक ते कुठे पाळत नाहीये, रात्री 10 वाजले की जाऊन कचरा टाकतात आणि मग जी समस्या आहे ती तशीच कायम राहते. बरोबर. मुळात प्रत्येकाकडे एक थोडासा स्पेस असतो, त्या ठिकाणी जर आपण सुका कचरा ओला कचरा वेगळा केला आणि एकत्र न देता तो वेगळा करून दिला तर प्रशासनाला पण ते करणं सोपं जातं या सगळ्या प्रक्रियेमध्ये. रस्त्याने चालत असताना जर आपल्याला फुटपाथ उपलब्ध नसेल तर मग त्या संदर्भात आपण तक्रार केली पाहिजे की आम्हाला चालायला आमचा जो हक्क आहे, फुटपाथ जो आम्हाला आहे तो आम्हाला भेटला पाहिजे. तो का नाहीये लोक बोलत नाही, त्यामुळे मग त्या समस्या तशाच कायम राहतात या सगळ्या गोष्टी. कुठल्याही हक्कांसाठी म्हणून लढताना लोकाश्रय महत्वाचा आहे की राजकीय पाठबळ हवं? लोकाश्रय खूप महत्वाचा असतो. समजा आता आपण एखादा विषय घेतो तर तो लोकांसंदर्भात निगडीत असतो. बरोबर. समजा आता एखादा खड्डा पडलाय रस्त्यावरती, आता आपण कल्याण डोंबिवलीमध्ये बघाल तर मागचे 5 वर्ष उंच सकल रस्त्यामुळे अनेक अपघात झाले आणि त्याच्यामध्ये जीवितहानी झाली. तो जो प्रश्न मी सोडवतोय तर त्यासाठी मला लोकाश्रय असणं गरजेचं आहे. समजा मी एखादी तक्रार करतोय तर त्या तक्रारीवरती अनेक तक्रारी सुद्धा गेल्या तर तो जो एक प्रेशर असतो प्रशासनावरती तो प्रेशर तयार होतो आणि त्यामुळे ती तक्रार सोडवण्यासाठी मदत होते. आज तुम्ही बघाल तर तो MSRDC तर्फे आपण ते उंच सकल जो आहे तो आपण करून घेतलेला आहे. अरे वा. पूर्ण रस्त्यावरती MSRDC चे जे रस्ते आहेत आता ते MMRD कडे गेले, आपण करून घेतलेलं आहे. सततचा पाठपुरावा हाच त्याच्यासाठी महत्वाचा असतो आणि त्यासाठी लोकाश्रय जो आहे आपल्या पाठीमागे तो असणं गरजेचं आहे. जर मी आव्हान करतो लोकांना की मी अशी तक्रार केली आहे, आपण पण करा, तर त्याचा परिणाम हा नक्कीच दिसून येतो या सगळ्या गोष्टीमध्ये. मग जेव्हा तुम्ही चाळीमध्ये असताना बिल्डर आला होता आणि मग तेव्हा जो काही अनुभव आला त्यात तुम्हाला लोकाश्रय मिळाला का? म्हणजे लोकांचा पाठिंबा मिळाला का? आणि तो काय किस्सा होता? झालं असं होतं की 2017 मध्ये सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटसाठी एक बिल्डर आला होता, स्थानिक बिल्डर आला होता आणि तो जी प्रोसेस राबवत होता ती पूर्णपणे चुकीची होती. ओके. आणि ती मी वारंवार माझ्या सोसायटीतल्या लोकांना सांगत होतो, परंतु त्यांना असं वाटत होतं की माझा बिल्डिंग मध्ये जायला विरोध आहे. जे आमच्या सोसायटीमध्ये निसर्ग संपन्न वातावरण आहे ते मला आवडतं, साहजिकच आहे. तर माझा विरोध आहे म्हणून मी हे सगळं मुद्दे मांडतोय की काय असं झालं. आणि त्याच्यामध्ये काही लोक बिल्डरला फसले आणि सोडून गेले, त्यांचे रूम तोडण्यात आल्या त्यावेळेला. पण आम्ही ठाम राहिलो की नाही, ह्या ज्या कायदेशीर अटी तरतुदी आहेत ह्या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजे, त्याशिवाय आम्ही आमचं हे करणार नाही. मग त्यावेळेला सोशल मीडियाला पोस्ट टाकणं असेल, मग त्याला लोकांचं शेअरिंग असेल, कारण लोकांचा जिव्हाळ्याचा विषय रिडेव्हलपमेंट. आज मुंबईमध्ये लाखो कुटुंब रिडेव्हलपमेंटच्या फसवणुकीमुळे बेघर आहेत. त्याला लोकांचं शेअरिंग वाढलं, त्याच्यामुळे बिल्डरवर पण दबाव आला, प्रशासनावर पण दबाव आला की अरे नाही, त्याच्या पोस्टला रीच भेटतोय, उद्या यांनी जर आंदोलन उभं केलं त्यांच्या पाठीमध्ये लोक उभं राहतील. स्थानिक लोकांनी सपोर्ट केला त्यावेळेला वेगवेगळ्या माध्यमातून, प्रशासनाने सहकार्य केलं त्यावेळेला. सेम त्यावेळेला सुद्धा संविधानिक मार्ग आम्ही वापरला, कायद्याच्या तरतुदीमध्ये आम्ही संपूर्ण राहिलो आणि आम्ही त्याच्यावरती विजय मिळवला शेवटपर्यंत. मस्तच. आणि आज जे सोडून गेले होते, ज्यांची घरं तुटली होती, त्याच पुन्हा लोक आले, त्यांनी परत घरं बांधून राहिले. ओके. आणि तो बिल्डर आज तिथून निघून गेलाय आणि ती लढाई आपली चालू आहे अजून. अच्छा, अजून ती सुरू आहे. आता जेव्हा तुम्ही हे सगळं सांगताय तेव्हा तुम्ही आवाज उठवताय किंवा तुम्हाला कुणाचं तरी पाठबळ मिळतं, बरोबर. पण जेव्हा एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी सामान्य नागरिकाला असं वाटलं की तो सुद्धा हे सगळं करू शकतो, तर तो काय प्रोसेसने जाऊ शकतो? कारण आपल्याला प्रोसेस माहिती नसते ना. आता 2017 मी कायद्याने लोक चळवळचा कल्याण समन्वयक झालो आणि राज असनोटकर जे आमचे संस्थापक आहेत त्यांच्या सानिध्यात सोसायटीच्या याच्यामध्ये पण त्यांनी सहकार्य केलं होतं. तर त्यांनी ही सगळी जी प्रोसेस आहे ती आम्हाला शिकवली की कशी एखादी तक्रार कशी सोडवायची. आणि जेव्हा त्यांनी माझ्याकडून सर्व ती प्रोसेस करून घेतली, त्याच्यामुळे मी ते सगळं शिकू शकलो आणि मी ते लोकांना सांगू शकलो. आज मी अनेक लोकांना मार्गदर्शन करतो. तर साहजिकच आहे की एखादी समस्या आहे, समजा आता रस्त्यावरती खड्डा पडलाय, तर मग त्याचा फोटो काढणं, त्याचं अनेक ऍप आहेत आपल्याकडे, आपले सरकार ऍप आहे सरकारचं, मेल आयडी आहेत अनेक सरकारचे, महानगरपालिकेचे आहेत, राज्य सरकारचे आहेत, केंद्र सरकारचे ऍप आहेत. त्याच्यावरती ते फोटो अपलोड करणं, आपली तक्रार 4 ओळीमध्ये मांडणं, त्याच्यामुळे काय होणार आहे आणि काय नाही ते त्याच्यामध्ये सर्व सांगणं आणि तक्रार करून 21 दिवस आपण वाट बघायची, त्याच्यावरती काय कारवाई होते करून. 21 दिवसात नाही झालं तर पुन्हा त्याचं एक रिमाइंडर येतं त्या सिस्टीम मध्ये आणि सातत्य त्याच्यामध्ये ठेवायचं, फॉलोअप घेत राहायचं. होतात तक्रारी. एक अनुभव आहे की आपण समजा 100 तक्रारी केल्या ना, तर 80 तक्रारी या अशाच त्याच्यामध्ये सॉल्व्ह झालेल्या असतात. फक्त ज्या 20
टक्के ज्या तक्रारी असतात ना हा. त्याच्यासाठी आपल्याला फक्त पाठपुरावा करावा लागतो का आता त्या कुठेतरी कायदेशीर तरतुदीमध्ये अडकलेल्या असतात किंवा कुठे त्याच्यामध्ये काही किचकट गोष्टी असतात त्या समजून त्या दृष्टीने आपल्याला पाठपुरावा करावा लागतो त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे ही जी आहे ती संविधानिक प्रोसेस हो, झाली. हो, वेगवेगळ्या हो, फक्त साईट्स हो. आपल्याला माहिती असल्या तर त्यावर सुद्धा हो, आपण हे हो, करू शकतो. हो, आरटीआय, हो, राईट टू इन्फॉर्मेशन, हो, हा पण कधी वापरलाय का? हो. आता जेव्हा मी तक्रार करतो आणि अनेक 1.5 महिना 2 महिना झाला माझ्या तक्रारीवरती उत्तर नाही आलं बरोबर. तर मी त्याच्यावरती माहिती अधिकार टाकतो की हम्म. माझ्या तक्रारीवरती आपण नेमकी काय कारवाई केली ओके. त्याचा तपशील द्या, चौकशी अहवाल द्या. मग त्यांना तक्रारीवरती कारवाई करणंच आहे कारण मला उत्तर द्यायचं आहे त्यांना. बरोबर. हा. उत्तर नाही दिलं तर मग परत पुढे जाऊन प्रोसेस वाढते, बरोबर. त्यांच्यावरती दंड आकारला जातो, अच्छा. मग त्यांना उत्तर द्यावं लागतं तर तक्रारीवरती कारवाई करावी लागते. त्याच्यामुळे एखादी तक्रार केल्याच्या नंतर जसं आपण मगाशी बोललो की लोकांचं पाठिंबा पण हवा. बरोबर. जसं मी एक तक्रार करतो त्या खड्ड्यामुळे जसं मला निदर्शनास आलं की खड्ड्यामध्ये पडून कोणाचा तरी अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते तर तशाच अजून 10 लोकांनी तक्रारी केल्या तर तक्रारीचा ओघ वाढला तर प्रशासनाला काम करण्यास आपण भाग पडू शकतो या सगळ्या बरोबर आहे. गोष्टींमध्ये. म्हणजे जे आपण म्हटलं की प्रशासनाला सुशासन हो, होण्यासाठी आपण हो, मदत हो, करतो थोडक्यात. हो, तर आपण काय फक्त तक्रार करतोय असं नाही म्हणता येणार, हो. त्यांना हेल्पच होत असते हो. एक प्रकारची. अशी एक हेल्प तुम्ही कधीतरी एका प्रवासामध्ये केली कुठल्या तरी एका हो. भागाला? आम्ही साताऱ्याला फिरायला गेलो होतो. हम्म. धारेश्वर तीर्थ करून तिथलं तीर्थक्षेत्र आहे आणि तिकडे हा. भूस्खलन झालं होतं ओके. आणि जायचा रस्ता बंद झाला होता. तर मी तिथले फोटो काढून घेतले, आपले सरकार ऍपवरून त्याची तक्रार केली, मेल केले आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा घेतला. पुढच्या 2 महिन्यामध्ये तिथलं ते संपूर्ण जे ढिगारा होता तो प्रशासनाने काढला. अरे वा. आणि मला त्याचं उत्तर सुद्धा आलं आणि तिथले जे पुजारी आहेत त्यांचा फोन सुद्धा आला की अरे दादा तुम्ही ती तक्रार केली होती ना त्या संदर्भात कारवाई झालेली आहे आणि रस्ता मोकळा झालेला आहे. अरे वा. असं. म्हणजे आपल्याला गरजेचं नाही की आपण स्थानिक प्रश्नच फक्त मांडायला पाहिजे, हो. आपण कुठूनही कुठलीही तक्रार आपण नोंदवू आपल्या शकतो. प्रवासामध्ये प्रवास करत असताना ज्या गोष्टी आपल्याला चुकीच्या वाटतात की नाही हे आपल्याला हा आपला हक्क आहे आणि हा आपल्याला भेटायला पाहिजे त्याचा फोटो काढून तक्रार केली पाहिजे. ट्विटर सारखं माध्यम आहे, रेल्वे आणि बीएमसी या 2 गोष्टी आहेत जिथे ट्विटरवर जरी तक्रार केली तर त्याची दखल घेतली जाते आणि तुम्हाला त्याची पोचपावती सुद्धा भेटली जाते तिथे अरे वा. की आम्ही त्या तक्रारीवरती कारवाई केली करून. सर आता जर आपण बघितलं तर वयस्कर माणसं असू दे, जेनझी असू दे, हो. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन, हो प्रत्येक जण स्मार्ट आहे हो. तसं बघायला गेलं तर. पण हा स्मार्टनेस आपल्याला जागरूक नागरिक घडवताना हो. कसा उपयोगी पडू शकतो? आपण नेहमी रोज सोशल मीडिया वापरत असतो, स्मार्टफोन वापरत असतो, फक्त त्या स्मार्टफोनचा आपल्याला स्मार्टपणे वापर करता आला पाहिजे. बरोबर. समजा आपण घरामधून प्रवासासाठी बाहेर पडलो आणि आपल्याला एखादी समस्या दिसली, आपण रेल्वे स्टेशनला गेलो आणि फॅन चालू नाहीये, हो, आपण त्या फॅनचा फोटो काढायचा आहे, रेल्वेला आपल्याला ट्विट करायचंय, सोशल मीडिया आहे, ट्विटर हँडल आहे, ओके, एक ट्विटर हँडल आपल्याला लॉग इन करायचं, ट्विटरला फोटो पोस्ट करायचा आहे, त्यांना त्याच्यामध्ये टॅग करायचंय, त्याचं उत्तर आपल्याला 1 तासाच्या आतमध्ये येतं आणि ते टेक्निशियन सुद्धा जातो आणि तो फॅन दुरुस्त करून तुम्हाला उत्तर येतं की हा मी फॅन दुरुस्त केलाय. हे इतकं सोपं आहे? हो, इतकं सोपं आहे सर्व. अरे बापरे. त्याच्यामुळे आपण जे इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर हे सगळे जे वापरतो त्याचा वापर जर आपण स्मार्टपणे केला आणि महानगरपालिका असेल किंवा पालिका प्रशासन असेल आपण त्यांना तिथे टॅग केलं तर ते ह्या सर्व प्रश्नाची दखल घेण्यासाठी नक्कीच बांधील राहतील या सर्व प्रश्नामध्ये. म्हणजे हे खरं तर खूप सोपं आहे, खूप जर आपण त्याचा चांगला वापर केला. स्मार्टफोनचा वापर स्मार्टली करता आला पाहिजे. बरोबर. तर आपण स्मार्ट नागरिक होऊ. हो. आता तुम्ही हे जे मानवी हक्कांबद्दल किंवा स्थानिक किंवा इतरही कोणते जे प्रश्न आहेत त्याबद्दल सांगितलं, पण हे किरकोळ कामांव्यतिरिक्त आम्ही कल्याणकरांनी, स्पेसिफिकली कल्याण डोंबिवलीकरांनी, भिवंडीकरांनी जे खूप दिवस भोगलाय किंवा खूप दिवस तो प्रश्न रेंगाळला, असं म्हणजे भिवंडी टोल नाका आणि पत्री पूल. बरोबर. तर ह्या 2 ज्या समस्या होत्या या समस्यांचा पाठपुरावा कसा केला? आता पत्री पूल होता तो त्यावेळेला कल्याण डोंबिवलीकरांचा एकदम जिव्हाळ्याचा विषय झाला होता की एकदम अचानक डिसिजन म्हणून पत्रीपूल तोडला आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. 2-2.5 तास लोक तिथे अडकत होते. मुळात पत्रीपूल होण्या अगोदर कल्याण बायपास फेज 2 असा एक प्रकल्प राबवण्यात येणार होता जो शहराच्या बाहेरून डायरेक्ट भिवंडीला जाणार होता. तो राबवायच्या अगोदर पत्रीपूल तोडण्यात आला, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. प्रशासनाने सांगितलं होतं की 1 वर्षाच्या आत आम्ही पत्रीपूल पूर्ण करू, परंतु तो काही होताना दिसत नव्हता कारण मी स्थानिक असल्यामुळे तिथे माझं रोजचं त्या कार्यावरती लक्ष होतं, त्यात अनेक प्रशासकीय चुका होत होत्या. मग त्यावेळेला जो सोशल मीडियाचा आम्ही वापर केला आणि त्या तक्रारी करणं, MSRDCच्या अधिकाऱ्यांच्या वारंवार मागे लागणं, त्यांच्या चुका निदर्शनास आणून देणं आणि पाठपुरावा करत राहणं
त्यामध्ये ज्या सोशल मीडियावरती ज्या पोस्ट झाल्या आहेत त्याला जे लोकांचं शेअरिंग भेटलं मोठ्या प्रमाणात, त्यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात एक दडपण निर्माण झालं. बरोबर. आणि ते जे काम आहे ते प्रशासन आणि राजकीय लोकप्रतिनिधी यांच्यावरती पण एक दडपण आपण आणण्यासाठी यशस्वी झालो त्या वेळेमध्ये, आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी यशस्वी झालो त्यामध्ये. ओके. तसंच जो आपला कोणगावचा भिवंडीच्या इथला जो टोल नाका होता तो पडण्याच्या अवस्थेमध्ये आला होता. स्लॅब वगैरे पडत होतं आणि स्लॅब पडून एखाद्या जीवितहानी झाली असती, आणि मग ते माझ्या निदर्शनास आलं तिथून प्रवास करत असताना. त्याचे फोटो काढले. MSRD जे अधिकारी आहेत त्यांना देखील मी वैयक्तिक जाऊन भेटलो, त्यासाठी ऑनलाईन तक्रार केला, लेखी तक्रार केला, आणि तो 6 महिन्यात आपण तोडून घेऊ शकलो टोल नाका पूर्ण. ओके. कारण त्या टोल नाक्यामध्ये ते वाहतूक कोंडी होत होती, जायला रस्ता भेटत नव्हता. तर तो टोल नाका आपण तोडला आणि तिथली जी समस्या आहे आपण ती सोडवू शकलो त्यामध्ये. म्हणजे या अनेक उदाहरणांमध्ये एवढंच लक्षात येतं की जेव्हा तुम्ही जागरूक नागरिक हा. असता तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही विरोध नाही करत आहात हो. प्रशासनाला, हो. तर थोडाफार सपोर्टच आहे. हो, तर तुम्हाला कधी समोरून म्हणजे जी कुठली व्यवस्था असेल बरोबर. त्या व्यवस्थेकडनं कधी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलाय का? हो हो, भरपूर वेळा आलाय. महानगरपालिकेतले अधिकारी जेव्हा आता मी झाडांसाठी काम करतो, झाडांवर खेळ ठोकणं, विद्युत रोषणाई करणं, जाहिरात फलक लावणं हे बेकायदेशीर आहे. बरोबर. त्यासाठी सततचा पाठपुरावा प्रशासनासोबत माझा चालू असतो. तेव्हा अधिकारी फोन करतात, अरे दीपक ते कायद्याची PDF मला पाहिजे होती, अच्छा. राष्ट्रीय हरित लवादाची, त्यातल्या तरतुदीनुसार नोटीस द्यायची आहे करून. आणि मग तो एक पॉझिटिव्ह अप्रोच दिसतो की नाही, अधिकारी सुद्धा या बाबतीत बरोबर. पॉझिटिव्ह आहे. कारण प्रशासनाला देखील या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या की असं पण काही तरतुदी असतात करून. त्यामुळे ते आपण निदर्शनास आणल्यामुळे त्यांचं देखील सहकार्य भेटतं आणि तक्रारी लवकर निवारण करण्यासाठी मदत होते त्या सगळ्या गोष्टीची. प्रशासनाच्या पण स्वतःच्या काही अडचणी असू शकतात किंवा काही हो. त्रुटी असू शकतात हो. व्यवस्थेमधल्या, पण या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना पण बऱ्यापैकी मदतच हो, होते असं मदत म्हणायला हरकत नाही. आता अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न हो, की हे सगळं तर झालं मानवी हक्कांसाठी, बरोबर. पण एक अगदी पर्सनल गोष्ट हो की एक गाणं आहे जसं हो, की तुमच्याच तोंडून मला ऐकायला आवडेल की एकाच या जन्मी जणू फिरुनी पुन्हा जन्मे जन्मे नेहमी. हे तुम्ही त्यांच्या बाबतीत सिद्ध केलं आणि हो. ते एक वेगळा अनुभव आहे आणि लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे हो, की त्यांनाही थोडंसं प्रेरणा मिळेल की एखादा दुर्दैवी नक्कीच. प्रसंग घडला तर आपण काय करू शकतो. नक्कीच. खरं बघितलं तर सई आणि माझी बॉन्डिंग खूप चांगली होती. आमच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाली होती आणि 6 वर्षाच्या नंतर आम्हाला बाळ राहिलं. घरात आनंदाची बातमी होती. सगळं काही एकदम सुरळीत चालू होतं आणि अचानक 7 महिने पूर्ण झाले होते आणि सईला त्रास होऊ लागला. म्हणून स्थानिक हॉस्पिटलमध्ये आम्ही सईला घेऊन गेलो होतो आणि तिथे परिस्थिती थोडी हाताच्या बाहेर गेल्यामुळे आम्ही केम हॉस्पिटलला घेऊन गेलो सईला. तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला कळालं की सई कोमात गेलेली आहे आणि ती भविष्यात कधी कोमातून बाहेर येणार. आणि त्यावेळेला तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अवयदान करण्याचा निर्णय घेणार का. तर मी त्यांना तेच बोललो की मी तिचा मालक नाही, त्याच्यामुळे मला तिच्या घरच्यांशी माझ्या घरच्यांशी एकदा बोलावं लागेल. तिच्या घरच्यांशी आणि माझ्या घरच्यांशी बोलल्याच्या नंतर त्यांनी होकार दिला आणि मग आम्ही अवयदानाचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये आपण तिचं हृदय आणि डोळे आपण दान केले. त्यामुळे शरीररूपी जरी ती नसली तरी अवयरूपी या जगामध्ये ती आहे आणि माझे जे सामाजिक कार्य आहे त्याच्यामध्ये ती शेवटपर्यंत सोबत होती. आज मी जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये आहे त्यासाठी अनेक लोक आहेत. सई सुद्धा तेवढीच महत्वाची होती. सामाजिक काम करत असताना माझ्या सोबत पाठीशी खंबीरपणे उभी असल्यामुळे आज मी ते करू शकलोय आतापर्यंत. पण हा खूप टफ डिसिजन असला तरी सुद्धा तुम्ही तो घेतला. हो, आणि तो एक म्हणायला पाहिजे की एक आदर्श आपण घालून दिला की अवयवदान हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. सध्या त्याची खूप निकड आहे. आपण सईच्या नावाने अवयदान मोहीम सुद्धा राबवतो. ज्यांना जे इच्छुक असतात अवयदान करण्यासाठी त्यांचे आपण फॉर्म फिलअप करून घेत असतो. आणि ह्या चळवळीमध्ये कायद्याने बघा लोक चळवळीचा तेवढाच सहभाग असतो. त्याच्यामुळे आपण ही मोहीम राबवतो, लोकांना समजून सांगतो की अवयदान करणं का गरजेचं आहे. आज अनेक लाखो लोक अवयच्या प्रतीक्षेमध्ये असतात. तर आपला अवयव आहे त्याची राख करण्यापेक्षा त्या अवयवाचा आपण कसा सदुपयोग करू शकतो आणि त्या रूपी कसं आपण आपल्या माणसाला जगामध्ये जिवंत ठेवू शकतो हे आपण लोकांना समजून सांगत असतो. खूप छान पद्धतीने सगळं काम होत असताना सपोर्ट आहे, तुमचा जागरूकपणा आहे, पण बरोबर पदवी पण आहे का? नाही, पदवी नाहीये.
मुळात असं काही जागरूक नागरिक म्हणून काम करताना हम्म. किंवा समाजाचे प्रश्न सोडवताना एखादी पदवीच हवी असं काही नाही किंवा हम्म. राजकीय आश्रय हवं असं काही नाहीये. हम्म. आपल्या मनात एक ते समस्या सोडवण्यासंदर्भातली तळमळ पाहिजे. बरोबर. एखादा विषय आपण जो सोडवतो त्याचा अभ्यास करता आला पाहिजे आपल्याला, तळमळ पाहिजे आणि त्याची मांडणी आपल्याला व्यवस्थित करता आली पाहिजे प्रशासनासमोर. हम्म. ती जर आपण करू शकलो तर आपण ते प्रश्न सोडवण्यामध्ये नक्कीच आपण यशस्वी होतो. त्यामुळे आपण त्या दृष्टीने आपण आपला प्रवास हा केला पाहिजे. आज अनेक समस्या सोडवत असताना जो अनुभव गाठीशी येतो त्यातून माणूस घडत जातो आणि एक एक जे अनुभव येतात तेच आपल्याला पुढे नेत जातात या सर्व प्रवासामध्ये. हा एवढा संघर्ष केला, हो इतक्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला, अजूनही अनेक गोष्टी सुरू असतील. हो. मग तुमच्या दृष्टीने सक्सेस म्हणजे काय आणि ते कधी मिळेल तुम्हाला? यश म्हणजे आत्मिक समाधान. हो. मी एखादी तक्रार केली हम्म. आणि त्या तक्रारींमुळे मी एखाद्याचा जीव वाचू शकलो हम्म. आणि त्यामुळे जे मला समाधान भेटणार आहे हेच माझं यश आहे वा, आणि तेच मला ह्या जगामध्ये पुढे जगण्याची प्रेरणा देत असतं नेहमी. खूपच स्वीट. मग ही यशाची व्याख्या जी तुमची आहे हो ती म्हणजे सगळ्यांनीच पाळायला हरकत हो नाही की नक्कीच. प्रत्येक छोट्या छोट्या कृतीतून आपण ते करू शकतो. मी जे काम केलंय त्याच्यामुळे आज कुठेतरी अनेकांना फायदा होणार आहे हेच समाधान खूप मनाला शांती देतं आपल्याला. तुम्ही इतकं काम केल्यानंतर तुम्हाला हो. असं वाटतं का की कामाबरोबरच नावाची गरज आहे, तर नावात काय? खरं बघायला गेलं तर नावात काहीच नाहीये. हम्म. आपलं काम हीच आपली खरं तर ओळख आहे. आज मी जे काय काम करतोय हम्म. त्यामुळे आज माझी ओळख आहे. हम्म. त्याच्यामुळे आपण आपलं काम प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने केलं पाहिजे. तीच आपली ओळख म्हणून या जगामध्ये राहणार. वा, खूप छान. सर, आज तुम्ही आमच्या नावात काय आहे या पॉडकास्ट मध्ये आलात आणि लोकांना उपयोगी पडेल अशी खूप सारी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आहे आणि लोकांना एक प्रकारे जागरूक करण्याचा आपण आज जो प्रयत्न केलाय त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नावात कायचा हा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारच्या दर्जेदार कंटेंटसाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि हो, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी युट्यूब चॅनल 14 खडी. आपली स्टाईल, आपली भाषा.